हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रतीक्षाच ब्लॉगिंग. तर आज आम्ही निघालो आहोत एका कार्यक्रमासाठी. तर आम्ही कुठे जाणार आहे आणि काय कार्यक्रम आहे, तर हे व्हिडिओमध्ये मी सांगेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग बोल बोलू. हाय कर. तर आता नाश्ता बनवून घेते. नाश्त्यासाठी मी पोहे बनवणार आहे आणि नाश्ता वगैरे करून आवरून आम्ही निघणार आहोत. तर चला आपण अगोदर नाश्ता बनवून घेऊया. तर छानपैकी पोहे वगैरे बनवून घेतले आणि नाश्ता केला आणि तयार वगैरे होऊन निघालो आम्ही आता आमच्या नंदेकडे, म्हणजे आमच्या ताईंकडे जाणार होतो. तर तिथे एक कार्यक्रम होता. तर काय होता तो व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेलच. तर जवळच राहतात त्या इथून. तर भोसले आखाड्यामध्ये राहतात त्या. एक 10-15 मिनटं लागतात फक्त त्यांच्या घरी जाण्यासाठी. तर आज खूप छान माझ्या साहेबांच्या आयुष्यातला एक छान मुमेंट असा आहे आज. तर आज होती त्यांची सुपारी. तर सगळं अचानकच ठरलं बरं का. फक्त पाहुणे घरी बघायला येणार होते. तर तिथून पुढे सगळं झाल्यानंतर मग हा कार्यक्रम ठरला. तर आल्याला अगोदर गोलूने मस्तपैकी आमरसपुरीवर ताव मारला. आमरस, चपाती, छोलेची भाजी, बटाट्याच्या भाजी छानपैकी मेनू होता. तर सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं, कारण का त्यांना यायला फार उशीर होणार होता. ते खूप लांबून येणार होते. तर जेवण वगैरे करून बसलो आम्ही. तोपर्यंत आले ते मोठी म्हणजे बरेचसे लोक होते, मोठी बसमध्येच आले ते. तर आजी आणि भाच्यांची बघा कशी गप्पा चालल्या होत्या. तर आले ते सगळ्यांना वगैरे वेलकम ड्रिंक वगैरे दिलं, त्यांना पाणी वगैरे दिलं. तर सगळी बोलणं चालणं वगैरे झालं आणि मग डिस्कशन झालं की सगळं पटले, मुलीला पटले, मुलाला पटले, तर आपण सुपारीचा कार्यक्रम करून घेऊया. तर आमचे आहो बसले होते सुपारी फोडायला, कारण माझे मोठे दीर एक्सपायर झालेत. तर मग ह्यावेळेस ह्यांना मान भेटला होता मामा म्हणून. तर नवरीची ओटी वगैरे भरली, तिला साडी वगैरे देऊन मग तिला चेंज करायला वगैरे पाठवलं. तर सगळं इतकं घाई गडबडीत झालं की कोणाला रेडी व्हायलासुद्धा वेळ भेटला नाही. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता जसं असेल तसं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊया. खूप घाईमध्ये झालं सगळं. तर सगळ्यांनी ओटी वगैरे भरली तिची छानपैकी. खूप छान सगळ्यांशी गप्पा गोष्टी मारता मारता खूप छान हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आले आमचे भाचेसाहेब तयार होऊन. छानपैकी खूप जास्त हॅपी होते बरं का ते आजच्या दिवशी. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं कधी दुसरे स्माईलच करत होते बरं का. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ते तयार वगैरे झाले आणि आमच्या ताईंचे तर आनंदाश्रू, म्हणजे एकदम नाही का असं अचानक झालं, असं आपल्या मुलाच्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडते ते बघून त्यांना खूप आनंद झाला होता. तर सगळी पूजा वगैरे करून घेतली. म्हणजे एक छोटीशी ती विधी टाईपच असतं ते सगळं करून घेतलं. त्यानंतर सगळे पाहुणे मंडळी बघा कसे वाट बघताय, कधी फुटल सुपारी. तर चालू होतं सगळ्यांचं, हे आण ते आण. खूप घाई गडबड झाली. सगळं घाईघाईत झालं ना, मग सगळं ॲडजस्ट करायला ते बराच वेळ लागला. तर फायनली तो क्षण आला सुपारी फोडण्याचा. तर ते 5 सुपाऱ्या वगैरे ठेवून त्या एका फटक्यात फोडायच्या असतात मामांनी. तर मुलीचे मामा आणि मुलाचे मामा असे दोघं असं विचारायचं असतं की संमती आहे की नाही सगळ्यांची. तर तसं विचारलं आणि सुपारी फोडली. तर एका फटक्यात जर सुपारी नाही फुटली तर ते सगळं लग्नाचा खर्च मामाने करायचा, अशी एक हे आहे. तर सुपारी वगैरे फोडली आणि त्यानंतर आम्ही लागलो पाठीच्या तयारीला, कारण सुपारी फोडल्यानंतर पाठी द्यायची असते. तर सगळ्यांना खूप घाई गडबडीत पुऱ्या आणि भाजीचीच पाठी द्यायची होती. तर पुऱ्या वगैरे केल्या, भाजी तळले, 5 पीस वगैरे सुपाऱ्या असं द्यायचं असतं. त्यानंतर सगळे निघाले आणि त्यांना बाय बाय करून मग त्यानंतर आम्ही घरी निघणार होतो, कारण बराच उशीर झाला होता घरी यायला आम्हाला. त्याच्यामुळे ते सगळे गेले आणि आम्ही वरती गेलो, आमचं सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी यायला. तर आत्ताच घरी आले
तर खूप उशीर झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती वाजलेत, 9:30 वाजलेले आहेत घरी यायला. तर जेवण वगैरे करून घेतो आता. डब्बा वगैरे तिकडूनच आणला आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.